जर लक्ष असू द्या. अरे दिसते मोठी टांगर माया नांगर. अरे दिसते मोठी टांगर घुसतो माया नांगर. शेराचा शेर संवारे शेराचा शेर संवारे. या पाखंडी बाईचा या पाखंडी बाईचा. अरे उडवतो धुवारे. शिशुपालजी वादाफडे, रवींद्रजी भोयर, अमोलजी ढोबळे यांच्याकडून ठीक आहे लावणी सादर होईल. 100 भेटायले. सन्मान्य चक्रधरजी खिरोडे, पाणी फिल्टरवाले, हल्ली मुक्काम सोनेगाव राजा. थंडीचा महिना 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी का बरी. धन्यवाद. आणि म्हणून अरे आला थंडीचा महिना. अरे आला थंडीचा पोटी पेटवा अजी पेटवा अजी पेटवा. मला लागलाय खोकला मला लागलाय खोकला. मधाचा बोट कोणी काटवा. मला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी काटवा. मला लागलाय खोकला मला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी काटवा. मला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी काटवा. आता बांधवानो दिसते मोठी टांगर घुसवतो माया नांगर. शेराचा शेर संवार आणि या पाखंडी बाईचा उडवतो धुवार. तर गोकुळामध्ये बलराम देव आणि श्रीकृष्ण राहते. तो श्रीकृष्ण भगवंताने ते माया नावाची राक्षसीन काही पेलत नाही. ते माया नावाच्या राक्षसीनले तो बलराम देव म्हणते ए माया नावाची पाखंडी दिसते मोठी टांगर घुसवतो माया नांगर. शेराचा शेर संवार. सन्मान्य या क्षेत्राची अनमान शान मैदानी तोप व्यक्तिमत्व काँग्रेसचं कणखर व्यक्तिमत्व सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य तथा भावी जिल्हा परिषद सदस्य दिनेश दादा ढोले यांच्याकडून या विचारावरती 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मी आणि माझा मंडळ खूप खूप ऋणी आहे. सन्मान्य आमचे मोंडे काका यांच्याकडून सुद्धा 50 देशील आपण. ठीक आहे. हा ठीक आहे. तुला लगेच तुला दिवसभर 100 रुपये भेट आलेल्या पार्टी आभारी. धन्यवाद. सन्मान्य आमचे बंधू धनराजी मनगटे हल्ली मुक्काम कनारमाल यांच्याकडून सुद्धा विचारावरती 50 रुपये भेट आलेली पार्टी आभारी. धन्यवाद. आणि म्हणून आता बाईनं म्हणलं काय एक म्हातारा गेला बाजारात त्यानं दागिना चोरलं आणि दुकानदारानं त्याचा पोरान त्याला धोत्रात मुतवलं. आता ठीक आहे तुन बुड्डा गावला. आता ऐकून घे. मन नावाचा माखारा. आता दुकानदार कोणता कोणता लोभ. आता लोभ कोणता म्हणजे आता मुलगा कोणता त्या लोभाचा. त्या दुकानदाराचा मुलगा म्हणजे क्रोध म्हणजे लोभाचा मुलगा क्रोध. त्या क्रोधानं मनाले आपटलं आणि त्याला धोत्रात मुतवलं म्हणजे ते त्या गाण्याचा सार आहे. आता ते म्हणणं आहे काय की त्या सर्व त्या याच्यानं म्हणजे मला मनाले थोडस बिकार वाटते. त्याचं सर्व वाहून गेलं म्हणते पण एक मुंगी वाचली. तर मुंगी तू म्हणते कीर्ती नको सांगू. मी म्हणतो कीर्तीच वाचली.
माणूस मेल्यानंतर काही वाचत नाही ते वाचते म्हणजे काय माणसाची कीर्ती. आता ते आभाळ कोणतं होतं ते आभाळ होतं इच्छा रूपी आणि ढोली म्हणजे ढोली होती ज्ञान रूपी. हे झालं त्या म्हाताऱ्याचं उत्तर. ज्यांना नाही तुटलं तर आता माय बुद्धी का म्हणते काय म्हणते? हिचा म्हातारा तर आमची बुद्धी आहे. सांगा. ज्यांना नाही तुटत तर यांना तर गाणं तुटत आणि म्हणून काय म्हणते सांगा. अरे एका बुद्धीला जवानी आली, अरे एका बुद्धीला जवानी आली, अरे फजिती तुम्ही पहा अजी पहा अजी पहा. बुटीला जवानी आली का ये बापा? तिचा म्हातारा खरं मुतला खरं. ये बापा आपल्या बुद्धीला जवानी काऊन नाही होऊ शकत? हो नाही का जवानी आली. अरे एका बुद्धीला जवानी आली, अरे एका बुद्धीला जवानी आली, अरे फजिती तुम्ही पहा अजी पहा अजी पहा. अरे तीन बुड्डा केला स्वाहा, अरे तीन बुड्डा केला स्वाहा. बुड्ड्याले मारलं पण धगडे केले दा. तीन बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले दा. फजिती तुम्ही पहा, अरे एका बुद्धीला जवानी आली फजिती तुम्ही पहा. तीन बुड्डा केला स्वाहा, तीन बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले दा. तीन बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले दा. काय झालं? काय झालं? बुद्धीचं लागलं लग्न आणि नवरे पडले 10 नवरे. काय झालं? काय झालं? आता गोष्ट आली जेवणाची. हो ना. तर बघा काय म्हणणार सांगा. अरे जेवण कराले जेव्हा बुद्धी बसली, अरे जेवण कराले जेव्हा बुद्धी बसली, अरे 10 नवऱ्याने तिच्या अरे स्वयंपाकाले कंबर कसली. बापरे. आणि मग काय झालं? काय? अरे मी एकटी बसून खातो, ते बुद्धी म्हणे त्या 10 नवऱ्याले, अरे मी एकटी बसून खातो, तुम्ही तसेच उभे राहा अजी राहा अजी राहा. छत्री म्हणा किती छत्री आहे ते बुद्धी. अरे तीन बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले दा. तीन बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले दा. एका बुद्धीला जवानी आली फजिती तुम्ही पहा, अरे एका बुद्धीला जवानी आली फजिती तुम्ही पहा. तीन बुड्डा केला स्वाहा, तीन बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले दा. तीन बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले दा. जिवंतपणी जिवंत माणसाला मान नाही. जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असन तरी तो मुजोर अगाऊ होता आणि मरता बरोबर त्याच्या मैत्रीर गोष्टी होते. म्हणजे याच्यासारखा माणूस नव्हता. याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचं जेवण त्याच्या हातात येऊ द्या. काय म्हणते? चाललं म्हणते भाजीत मीठ कमी दिसते. मिठासाठी हा रडणारा जोरा जोरात चिल्लावते. ते लहानसं बोट म्हणते थांब नका तुला थोडीशी धीर आहे. एवढ्यामध्ये ह्या एका बोटाने चाटून पाहिजे. याच्या 14वीची म्हणजे 1 नंबर खीर आहे. क्या बात आहे. पंचमुखी नवरा सुखी बायको डोकी हरबोला हर हर महादेव. कमरचा करदोडा सोबत नाही न्यायचा आहे. नाही. माणूस आला तर जाईन तसाच. पण मुले अभिमानच मोठा. मा सारखा जाईनच नाही.
मायासारखा पान ठेलास ना कुणाच्या काय अबे कळी आले ना कळी गेले तू कोणत्या खेळच्या आहे रे सिकंदर आला तेव्हा काय सांगून गेला मी जेव्हा मरीन म्हणे तेव्हा माझे दोन्ही हात खुले ठेवले म्हणे खुले काऊन कशासाठी कशासाठी का या लोकाले दिसलं पाहिजे म्हणे काय? का खाली हात आलो होतो आणि खाली हातच मला जा असा अगदी बरोबर आहे म्हणून देव जर कुठं पाहायचा असन देव जर कुठं मिळवायचा असन तो मिळवा आपल्या समाजसेवेमध्ये लोकांची सेवा करा तिथं देव आहे नाही तर काशी द्या नाही तर मथुरा जा किती घंटा आलवा काही भेटणार नाही ते सत्य आहे ते सत्य आहे परिवर्तन माझी शैली आणि ते मी करत राहील आता जेवणाचा विषय झाला आता गोष्ट आली झोपायची आता नवरे पडले दा आणि त्यापैकी बुद्धी पडली एकटी हे बुद्धी कशी करीन दादा झगड्यासोबत अरे बापा तू हे म्हणजे कशी झोपण नागिन होय का हो तू ऐकून घ्या आता झोपायच्या वेळेस बुद्धी घरात आणि दानवरे तिचे वाट पाय दारात पहा अरे झोपायच्या वेळेस ते बुद्धी घरात अरे झोपायच्या वेळेस ते बुद्धी घरात अरे दानवरे तिचे अरे वाट पाहे दारात ते नवरे कायले वाट पाहत होते अरे एकामेकाले मारू लागले अरे एकामेकाले मारू लागले म्हणे पहिला नंबर अजिमा अरे तिनं बुड्डा केला स्वाहा अरे तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले आता काय झालं सुरमाबाई काय 10 म्हणून त्या बुद्धीने तिघाले जवळ केलं आणि 7 जणांवर ते चिल्ली तुले सांगायचं आहे ए भाई आता हसली चांगली हात हा आणि पुढच्या पण मी सांगतो पुढच्या फेरवर ते का करेन पोटावरची नाही गेली पाहिजे लालीन बोलत जय मा जय मा काली मना म्हणले विचार दे काढून तिनं का ते भरदार लुटलं पाहून पाहिजे अशी तोंड फाडून आता बघा दिवसा बघा दिवस गेले 10 म्हणून तिनं तिघाले जवळ केले आणि 7 जणांवर बुड्डी चिडली काय म्हणणं आहे अरे दिवसा मागे ते दिवस गेले अरे दिवसा मागे ते दिवस गेले अरे 10 मधून तिने अरे तिघाला जवळ गेले अरे 7 जणांवर बुड्डी चिडली अरे 7 जणांवर बुड्डी चिडली मध्ये इथून निघून जा अजिजा अरे तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले आणि म्हणून गुरुवारे ब्रह्माजी नगोरे काय म्हणतात अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव पडला अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव पडला अरे शाहीर सूरज म्हणे अरे बुद्धीचा अर्थ आम्हाला नाही कळला मी सुरमाबाईला ह्याचा विचारतो थोडं पटून सांगते का अग का सांग अरे तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले समोर एक प्लॅटिंग सादर करतो बाळांनो
एक प्लॅटिंग सादर करतो त्याच्यानंतर लावणी नंतर नाही पहिले प्लॅटिंग होईल त्याच्यानंतर